विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला केलाय। साहित्य संमेलनाच्या वादावरून फडणवीस यांनी शिवसेना सावरकरांची कसली वारसदार, त्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघाती टोला फडणवीसांनी लगावलाय। 2 दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचं निलंबन झालं तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का असं शिवसेनेच्या सदस्या म्हणाल्या होत्या आणि हा निर्लज्जपणा आहे अशी टीका त्यांनी केली आहे। त्याचबरोबर जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर अशा ठिकाणी जाऊन काय करायचं असा सवाल फडणवीस यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय। इतकंच नव्हे तर जावेद अख्तर यांच्यासारखे लोकही एकांगी बोलतात असा टोला त्यांनी लगावला। अशा लोकांनी पुरस्कार परत केले, टीका केली, मात्र लोक मोदींच्या मागे आहेत, त्यामुळे असे लोक नैराश्येतून बोलत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। ते परवा लक्षात आलं ना, ज्यावेळेस संसदेमध्ये त्यांचे संसद सदस्य हे निलंबित झाले आणि निलंबित झाल्यानंतर संसदेची त्यांनी माफी मागावी असा विषय आला तर शिवसेनेचे सदस्य देखील सांगतात माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? कसले वारसदार आले, निर्लज्जपणा आहे, लाज वाटली पाहिजे। मी स्पष्टपणे म्हटलंय की कविवर्य कुसुमाग्रज हे देखील आमच्याकरता आदरणीयच आहेत, त्यांचं नाव दिलं याचा आनंदच आहे, पण सावरकरांचं नाव द्यावं लागू नये म्हणून त्यांचं नाव देणं हा मला असं वाटतं की दोघांनाही एक प्रकारे आपण कमी लेखतोय। आणि म्हणून ज्या ठिकाणी सावरकरांचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी मी जाऊन काय करावं? काही साहित्यिक आणि काही तथाकथित विचारवंत देखील अलीकडच्या काळामध्ये एकांगी बोलतात। त्यांना खरं म्हणजे कुठल्या तरी विचाराने प्रभावित होऊन किंवा ग्रसित होऊन या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य हे केलं जातं। पण अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करून पाहिलं, अवॉर्ड वापसी करून पाहिली, नरेटिव्ह तयार करून पाहिला, पण त्यांना समजतच नाही काय करावं, तरी लोक मोदीजींच्याच मागे जातात। त्यामुळे एक प्रकारच्या निराशेतनं या गोष्टी ते बोलू लागल्यात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, शिवसेना सावरकरांची कसली वारसदार असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे। जावेद अख्तर एकांगी बोलता आहेत किंवा त्यांचे विचार एकांगी आहेत असं म्हटलेलं आहे। काय सांगाल या सगळ्याची पार्श्वभूमी आणि याचे कसे परिणाम किंवा कंगोरे? सोडा, या सगळ्या विषयाचे जे कंगोरे आहेत ते नाशिकला आता जे सुरू आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यात आहे। 3, 4, 5 हे 3 दिवस साहित्य संमेलन होत आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये पहिला वाद जो आहे त्या पहिल्या वादाची ठिणगीच ही सावरकर प्रेमींनी केलेल्या मागणीवरून झाली होती। सावरकर प्रेमींनी मागणी केली होती की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव जे आहे या साहित्य संमेलन नगरीला द्यावं। बरोबर, त्या साहित्य संमेलन नगरीला नाव सावरकरांचं का द्यावं, तर सावरकर नुसते स्वातंत्र्यवीर नव्हते तर सावरकरांचं अभिजात साहित्य हे प्रेरक साहित्य आहे, आणखी ते आजही समाजाभिमुख आहे अनेक वेगवेगळ्या कारणांनी। आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असो, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो, अखिल भारतीय मराठी पत्रकार साहित्य संमेलन असो, या तीनही साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव व्यक्ती आहे। त्यामुळे अशा व्यक्तीचं नाव देणं हा त्या भूमीचा सन्मान असू शकतो, पण त्या मागणीला टोलवाटोलवी करण्यात आली। आणखीन कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर यांचं नाव या कुसुमाग्रज म्हणून या नगरीला देण्यात आलं। कुसुमाग्रजांच्या साहित्याबद्दल किंवा त्यांच्या साहित्य प्रतिभेबद्दल कोणालाही आक्षेप नाही, सावरकरांच्या सुद्धा कोणत्याही प्रेमींना आक्षेप नव्हता, त्यांनी तेही नाव स्वीकारलं। यानंतर पुन्हा त्यांनी वाद सुरू झाला तो या ठिकाणी जे आहे ते प्रमुख प्रवेशद्वाराला तरी निदान स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यावं, ती सुद्धा मागणी डावलण्यात आली। 2 प्रमुख प्रवेशद्वारे, एका प्रमुख प्रवेशद्वाराला शाहू महाराजांचं आणि एकाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्यात आलं। मुख्य सभामंडपाला नाव देण्यात यावं ही मागणी केली, ती सुद्धा डावलण्यात आली। अखेर कवी कट्टा म्हणून जो आहे तो एका कॅन्टीनच्या जागेमध्ये भरतोय, त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मुक्त मंच म्हणून त्याला नाव देण्यात आलं आणि ही ठिणगी ही वारंवार वाढत गेली। नेमकं हे संमेलन कशा प्रकारे होत आहे आणि सावरकरांच्या कर्मभूमीमध्ये, सावरकरांच्या जन्मभूमीमध्येच जर का त्यांचा अपमान होत असेल
तर अर्थ काय, हा सवाल उपस्थित केला महापौर सतीश कुलकर्णी यांनी ग्रंथदिंडीला पाठिंबा दिला, ग्रंथदिंडीत सक्रिय सहभागी झाले आणि त्याचबरोबर साहित्य संमेलनावर बहिष्कारही टाकला. कारण त्याच वेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांच्या नेत्यांनी जे संमेलन हायजॅक केलं अशा प्रकारचं चित्र एकंदरीत दिसून आलं. कार्यक्रम पत्रिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याचं कुठेही नाव नव्हतं. सत्ताधारी पालिकेत सुद्धा भाजप आहे जी या संमेलनात सक्रिय मदत करते. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे सगळे आमदार खासदार जे कोणी आहे सहयोगी त्या सगळ्यांकडनं सुद्धा मोठा निधी या संमेलनाला देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा भाजपला डावलण्याचं कारण काय? हे संमेलन साहित्यिकांचं आहे का राष्ट्रवादीचं आहे? हे संमेलन साहित्यिकांचं आहे का शिवसेनेचं आहे? अशा प्रकारचे सुद्धा आरोप हे उभे करण्यात आले. आणखीन बरोबर याचमुळे अनेक वेगळ्या प्रकारे हे संमेलन गाजायला सुरुवात केलं. त्याचाच संसदेमध्ये गदारोळ झाला. 12 खासदार निलंबित झाले आणि प्रियंका चतुर्वेदी ज्या आहेत राज्यसभा खासदार शिवसेनेच्या, ज्या काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या आहे, आणि त्यांनी माफी मागावी असा मुद्दा समोर आला. तर आम्ही काय सावरकर आहोत का माफी मागायला? म्हणजे जे काँग्रेसचे विचार होते राहुल गांधींचे ते शिवसेनेत आल्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या खासदाराचे सुद्धा तसेच आहेत. आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच यांच्यावर तोंडसुख घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं की सावरकरांची अशा प्रकारे उल्लेख करणं हा म्हणजे सावरकरांचा थेट अपमान आहे. पण तो अपमान अशा प्रकारचा उल्लेख करणं ही तुमची लायकी तरी आहे का? हा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा सावरकर प्रेम बेगडी आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप हा अत्यंत जहाल मानला जातोय. आणि याचमुळे नेमकं कशा प्रकारे हे वाद जन्माला येत आहे आणि कशा प्रकारे या वादाची परिणती होते हे येत्या दिवसामध्ये अधिक स्पष्ट होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकचं अनेक वेगळ्या कारणांनी वादात तर आहेच. मावळते संमेलनाध्यक्ष या ठिकाणी नाही, नूतन संमेलनाध्यक्ष या ठिकाणी नाही, मावळत्या संमेलनाध्यक्षांकडनं नूतन संमेलनाध्यक्षांनी पदभार स्वीकारला नाही, असं हे पहिलंच साहित्य संमेलनाच्या इतिहासातलं आहे. 94वं साहित्य संमेलन. या ठिकाणी खरं तर साहित्यिकाची मांदियाळी असली पाहिजे. साहित्यिकांच्या वरनं साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा असल्या पाहिजे. वेगवेगळ्या साहित्याच्या ज्या कृती आहेत ज्यातनं एक संदेश समाजाला दिला जाऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टींची सगळी उहापोह झाली पाहिजे. पण अशा प्रकारचं या ठिकाणी प्रशांत, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. तुमच्याशी पुन्हा संवाद साधते. आपल्याबरोबर चंद्रकांत खैरे आहे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. चंद्रकांतजी, देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलाय की बेगडी प्रेम आहे सावरकरांचं, म्हणजे शिवसेनेचं सावरकरांसंदर्भातलं. शिवसेनेचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सावरकरांच्या बाबतीत प्रेम आहे. बेगडी प्रेम यांचं आहे देवेंद्रजींचं. ते कसं आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्ही स्वतः त्या ठिकाणी आता सावरकरांची जयंती साजरी करतो, उत्सव साजरा करतो. सगळं जरी असलं तरी त्या ठिकाणी हे कोणी कुठे कधी देत नाही. संभाजीनगरला तर सावरकरांचा पुतळा त्या ठिकाणी मी पालकमंत्री असताना मनोहर जोशी साहेबांनी येऊन उद्घाटन केलं त्याचं, आणि आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो. आणि आता सुद्धा मी सावरकरांच्या बाबतीतलं नाटक त्या ठिकाणी दाखवलं होतं हरिसिंग तासाचं. बरोबर. किती लोक पण होते. चंद्रकांतजी, प्रियंका चतुर्वेदी असं का म्हणाल्या? नाही, माझं पूर्ण होऊ द्या. आणि ते वेगळी म्हणणं हे नाही. तुम्हाला आठवतं की स्वतः आम्ही सावरकरांना त्या ठिकाणी भारतरत्न द्या म्हणून आम्ही मागणी केली होती, मी सुद्धा लोकसभेत असताना. आणि त्याच्यानंतर आता स्वतः संजय राऊत साहेबांनी तर खूप मोठं पत्र पण लिहिलेलं आहे प्रधानमंत्र्यांना. मग आता हे पत्र लिहिलं, सगळं सांगितलं, किती वेळेस बोललो आम्ही, सगळं झालं. ह्या शिवसेनेचं चंद्रकांतजी, मी थांबवून प्रश्न अशासाठी विचारतेय कारण त्या मुद्द्यावरनं सुरू झाला हा विषय. प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं सभागृहामध्ये त्यावरून विषय सुरू झाला, म्हणून आपण वारसदार आहात असं सांगू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही, ते प्रियंका काय बोलल्यात मला माहित नाही, परंतु आम्ही आमचं ते बेगडी प्रेम म्हणतो त्याबद्दल मी बोलणार. आम्ही माफी मागायला काय सावरकर आहोत का असं त्या म्हणाल्या. नाही, ते ठीक आहे, ते त्यांचं ते आम्ही पाहू पक्षात. परंतु प्रत्यक्षात जर देवेंद्रजी असं म्हणत असेल तर ते आमच्या अगेन्स्ट बोलत असेल तर आम्ही मान्य करत नाही. आम्ही सावरकर प्रेमी आहोत पहिल्यापासून. संभाजीनगर शहरामध्ये आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम सावरकर प्रेमी म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो शिवसेनेच्या माध्यमाद्वारे सुद्धा. त्यामुळे आम्ही बेगडी प्रेम नाहीये, पण आम्ही भारतरत्न द्या म्हणून माननीय आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार मुख्य प्रवक्ते त्यांनी त्यांचं म्हणणं ठीक आहे असं आपण म्हणताय का? संजय राऊत साहेबांनी मागणी केली. प्रियंका चतुर्वेदी यांचं म्हणणं ठीक आहे असं आपण म्हणताय का? नाही, मी नाही, आम्ही ते काय बोलल्यात मला माहित नाही. मी म्हटलं ना, त्या स्पष्टपणे असं म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी की माफी मागायला मी काय सावरकर आहे का? नाही, तुम्ही म्हणता म्हणून मी सावरकरांनी माफी वगैरे तो प्रश्न वेगळा आहे. पण इथे त्या ठिकाणी ते काय बोलले मला माहित नाही. बरं, पण चंद्रकांतजी, सावरकरांसंदर्भात जर असं काही वक्तव्य आलं असेल तर प्रियंकाजींशी आपण किंवा शिवसेनेचे नेते बोलतील का याविषयी? नाही, ते संजय राऊत साहेब बोलतील. ते तिथले नेते आहेत, तिथले राज्यसभेचे, ते बोलतील. बरं, धन्यवाद चंद्रकांतजी. पण आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल.
माजी खासदार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत होते आणि देवेंद्र फडणवीसांनी जी टीका केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं ते म्हणतायत. देशात भाजपसमोर युपीए शिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा शुभारंभ झाल्याचं देखील बोललं जात आहे. खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिलाय आणि पवारांसमोरच ममता दीदींनी देशात युपीए अस्तित्वात नाही असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेनं मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील युपीएचं जोरदार समर्थन केलंय. सामनामधील अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. सामनाच्या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे. दुसरी आघाडी म्हणजे भाजपला मदत तर नाही ना असा एक प्रश्न किंवा अशी एक चर्चा केली जाते. हम सब मिलकर अगर काम करें तो एक अच्छा फ्रंट बनेगा जहां सब लोग एक साथ रहें. और उसका एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र है. अगर आप चाहें कि आप कहते हैं कि यूपीए कहाँ है, मैं मानता हूँ यूपीए महाराष्ट्र में है. महाविकास आघाड़ी यूपीए का ही एक प्रतीक है. तो इस बारे में सबको मिलकर बैठकर सोचना होगा. ममता जी ने एक विचार रखा है. ममता जी का हम आदर करते हैं. उनके लड़ाई का, उनके संघर्ष का, उनके विचारों का हम आदर करेंगे. हमेशा उनके साथ हमारी बातचीत चलती रहेंगी और चलनी भी चाहिए. देश विकणाऱ्यांबरोबर राहायचं आहे की देश वाचवण्यावाल्यांबरोबर राहायचं आहे हे आता प्रत्येक राजकीय दलांनी ठरवायचं आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने देशाची तबाही सुरू केली, चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसलेलं आहे, रोज देशाच्या एक एक प्रॉपर्टी विकायला सुरुवात केलेली आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम बीजेपी करते आहे. आणि मग अशा वेळेस ममता बॅनर्जींनी या पद्धतीचं स्टेटमेंट करून एक प्रकारचं देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प त्या ठिकाणी मांडलेला होता. आणि म्हणून आज सामन्यामधून जी काही भूमिका मांडलेली आहे ती देशहितासाठी मांडलेली आहे, ती कुठल्या सरकार वाचवण्यासाठी नाही. पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत आणि त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचिती आता यातनं आपल्याला मिळते. या प्रकरणावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. आपने यूपीए के ऊपर सवाल उठाए थे, कांग्रेस के नेताओं के ऊपर सवाल उठाए थे. उस महाराष्ट्र से तो आपको जवाब मिल गया. आज शिवसेना ने भी कह दिया सामना से कि बिना कांग्रेस के विपक्षी एकता झूठ है, छलावा है और ऐसा करना कहीं ना कहीं भाजपा को मदद करना है, मोदी को मदद करने जैसा है. तो एक ईमानदारी पे ही सवाल, प्रश्न चिन्ह जो है वो खड़ा हो गया है. आपके आने से पहले और आपके जाने के बाद और आपके सामने भी राष्ट्रवादी के सर्वेसर्वा शरद पवार साहब ने भी ये कह दिया कि कांग्रेस के बिना हम ये विपक्ष की एकता सोच नहीं सकते. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी जातीच्या खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली, त्यामुळे त्यांची नोकरी जाणार असं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं आहे असा आरोपही त्यांनी केला होता. मात्र त्यांचे नातेवाईक यांच्यासह समीर वानखेडे यांच्याजवळ अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र असल्यानं त्यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध वाशिम शहर पोलिसात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मेनजोगे यांनी नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम कोर्टात आपलं म्हणणं मांडण्याकरता हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. संजय वानखेडे यांनी
156(3) क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कलम 3(1)Q RU प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट खालती अर्ज दाखल केला. त्या अर्जावरती आज सत्र न्यायालयाने आदेश पारित केला की 13/12/21 नवाब मलिक यांनी आपले म्हणणे येऊन मांडावे. एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. अलिबागमधून ही बातमी. अलिबागमध्ये वर्सोली इथं पॅरासेलिंग करताना दोर तुटला आणि 2 महिला समुद्रात कोसळल्या. सुदैवानं या दोन्ही महिला वाचलेल्या आहेत. 27 नोव्हेंबरची ही घटना आहे. मुंबई साकीनाका इथल्या काही व्यक्ती म्हणजे काही फॅमिली मेंबर्स अलिबागला फिरायला गेलेले होते. सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर अशी या दोन्ही महिलांची नावं आहेत. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढलेलं आहे. मात्र या घटनेनंतर पुन्हा पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र ऐरणीवर येतोय. आम्ही सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना करीत आहोत आणि यापुढेही काळजी घेतली जाईल असं पॅरासेलिंग व्यावसायिक संजय पाटील यांनी सांगितलं. ते आमच्या विंचमधून दोरी तुटून म्हणजे दोरी सुटून त्या महिला दोन्ही पाण्यामध्ये पडल्या. त्यांना लगेचच लाईफ जॅकेट असल्यामुळे त्या काय पाण्याखाली गेल्या नाही आणि लगेचच त्यांना एक 4 ते 5 सेकंडमध्ये आपण त्यांना उचलून घेतलं. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही, बिलकुल झाली नाही, कसला त्रासही झाला नाही आणि त्यांचे म्हणजे विथ फॅमिली सगळेजण होते ते. पुन्हा त्यांनी आल्यानंतर आमच्याकडे दुसऱ्याही वॉटर राईड्स त्यांनी भरपूर केल्या. चांगलं एन्जॉय केलं त्यांनी. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया. मोहन, संजय पाटील सांगतायत की त्यांना काही दुखापत झाली नाही किंवा काही त्रास झाला नाही. नंतर सुद्धा त्यांनी आमच्यासोबतच ॲडव्हेंचरस काही गोष्टी असतील त्या केल्या. पण मोहन, असं अचानकपणे दोर तुटणं आणि या दोघी जणी खाली येणं, जर लाईफ जॅकेट नसतं त्यांच्या अंगावर तर कितीला पडलं असतं? म्हणजे भीती आणि असुरक्षितता ही तर आहेच. बरोबर. 2 वर्षापूर्वी असंच रायगड जिल्ह्यात मुरुड बीचवरती असंच झालं होतं. असंच एक व्यक्ती जखमी झाला होता. असंच दोर तुटली होती. तसंच आता ह्या अलिबाग वर्सोलीमध्ये ही दुसरी घटना आहे. ही दुसरी घटना ही आमची जी हलगर्जीपणा आहे, दोर जी होती ही दोर कमकुवत होती आणि असंच हे वॉटर स्पोर्ट्स जे आहे ते 2 वर्षानंतर सुरू झालेले आहेत सगळ्या बीचेसवरती. आणि ही जी हलगर्जीपणा ही आता अंगाशी आली असती. त्यांना जेव्हा समुद्राच्या बाहेर असतं तर त्यांना खूप लागलं असतं. 2 महिला ह्या वरती होत्या. 2 वेळा समुद्रात त्यांना खाली वरती केलं आणि ही अचानक दोर तुटली. आणि खरंच हे जे रेस्क्यू टीम ज्या बोटीवरती जे लोक असतात, वॉटर स्पोर्ट असतात, यांना खरंच ट्रेनिंग देण्याची गरज आहे. आणि ज्या वस्तू आहेत त्या वस्तू मजबूत पाहिजेत. यांनी हे पोलीस किंवा काही शासकीय यंत्रणांनी हे सगळं चेकिंग केलं पाहिजे. ही घटना वारंवार घडू नये म्हणून हे उपाययोजना त्या ठिकाणी केलं पाहिजे. ह्या लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि हे जे पर्यटक अलिबाग ठिकाणी येतात, हे मिनी गोवा म्हटलं जातं अलिबाग ठिकाणी. खूप कोरोना नंतर खूप पर्यटक या ठिकाणी यायला लागलेले आहेत. हे वॉटर स्पोर्ट जे लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. नक्की. धन्यवाद मोहन ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पण वॉटर स्पोर्ट्स किंवा ॲडव्हेंचरस जे कुठले उपक्रम आहेत त्या साठी लागणारं जे साहित्य आहे ते पुन्हा एकदा चांगलं आहे की नाही, चांगल्या स्थितीत आहे की नाही, मजबूत आहे की नाही, हे सगळं बघून घेण्याची आता गरज आहे. सुदैवानं या दोन्ही महिला वाचल्यात, त्यांना त्रास झाला नाही. पण स्वतःहून इतक्या उंचावरून पाण्यामध्ये उडी मारणं हा भाग वेगळा आणि अचानकपणे दोर तुटला म्हणून पाण्यात इतक्या वरून पडणं हा भाग वेगळा. त्यामुळे काळजी घेण्याची नितांत गरज आहे. जय हिंद सन्मानमध्ये आपण आज नेव्ही डे आहे आणि आपल्या नेव्हीचं सामर्थ्य गेटवे ऑफ इंडिया इथे बघतो आहोत. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं नेव्हीतर्फे प्रात्यक्षिक दाखवली जात आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. भारतीय नौदल दिन आज आहे आणि नौदलाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. ही प्रात्यक्षिक सुरू आहेत मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं. अप्रतिम अशी दृश्य
ही प्रात्यक्षिक सुरू आहेत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर. नौदलाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय आणि आज नौदल दिन आहे, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर नेव्हीचं सामर्थ्य या प्रात्यक्षिकांमधून आपण पाहू शकतो. ही अत्यंत सुंदर दृश्य 4 डिसेंबरच्या या नौदल दिनी संध्याकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर आपल्याला आपल्या नौदलाचं सामर्थ्य बघायला मिळतं आहे. नौदलाच्या कसरती सुरू आहेत. नौदलाची हेलिकॉप्टर्स आपण बघतो आहोत. मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. जय हिंद सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत हवालदार कचरू साळवे यांची शौर्य गाथा. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर साळवे यांनी पाकिस्तान सैन्याला जशास तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकार्यांना मृत्यूच्या मगरमिठीतून अक्षरशः बाहेर काढलं. पाहुयात वीरचक्रानं सन्मानित हवालदार कचरू वेडू साळवे यांच्या पराक्रमाची ही कहाणी. हवालदार कचरू वेडू साळवे, महार रेजिमेंटचा लढवय्या जवान. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला महाराष्ट्राचा सुपुत्र. भारत पाकिस्तान फाळणीनंतर सीमेवरचं वातावरण नेहमीच धगधगत होतं. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. तारीख 10 डिसेंबर 1971. ती रात्र महाभयंकर होती. सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा जोरदार आणि सतत मारा सुरू होता. आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली. त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे. काही वेळातच 4 पैकी 1 तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले. मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली. पाहता पाहता सकाळ झाली. एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती. एक निष्णात जवान चौरंग भालेराव भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते. त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला. सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई हा असताना रात्री हमल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली. त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते दाखवलं गेलं नाही. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी ज्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली, इथं घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी खालून हात घालून खांद्यावरती घेऊन
मशीनगनच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं, तर त्यांनी बायनाकलरने पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊ राहिला, आपला जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले ते, त्यावेळेस एवढा अंगणपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपून गेली, वडिलांनी सांगितलं असं असं, त्यावेळेस मग मनाला थोडंसं वाटलं. पण तरी चांगला विजय होऊन आले, त्याच्यामुळं देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान आहे. आत्तापर्यंत अभिमानाची देवा धन्यवाद. एवढा परिवार आहे, 5 मुली, 5 जावाई, 4 जावाई, 9 नातू, सर्व काही गोतोळ्यामध्ये. मला धन दौलतीचं काही आशा नाही. भरा नहीं वो भावों से बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हवालदार कचरू साळवे यांना प्रदान करण्यात आलेल्या वीर पदकावर कोरलेल्या या ओळी, आणि या ओळी म्हणजेच अहोरात्र तैनात असलेल्या जवानांच्या बोलक्या भावनाच आहेत. अशा वीर पराक्रमी हवालदार कचरू साळवे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आज भारतीय नौदल दिन आहे. मुंबईमध्ये आपण थेट प्रक्षेपण बघणार आहोत. हा दिवस साजरा केला जातो आहे. प्रात्यक्षिकं सुरू आहेत, परेड सुरू आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून थेट दृश्य. आजच्याच दिवशी 1971च्या युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारलेली होती. त्याच विजयाची आठवण म्हणून भारतात 4 डिसेंबरला नौदल दिवस साजरा केला जातो. भारतीय सेनेच्या एअर स्पेसवर 3 डिसेंबर 1971च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्करानं हल्ला केलेला होता. या हल्ल्यानंतरच 1971च्या युद्धाला तोंड फुटलं. पण भारतीय नौदलानं जशास तसं सडेतोड उत्तर दिलं. The beating of retreat recalled troops from the battlefield and into their billeting area. The tattoo, on the other hand, was the beating of drums within their billeting area that ordered troops to proceed to their quarters. इथून Over the years, the प्रक्षेपण tattoo has been आपण बघतोय. enriched by the inclusion of traditional, folk and contemporary इथे sounds प्रक्षेपण and आहे. movements. Rather than remaining static within purely martial bounds, this strictly military form of pageantry has, in many cases, acquired distinctive celebratory सुवर्ण features, महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. more of a music festival, albeit one that थेट गेटवे ऑफ इंडिया इथून military underpinnings. अप्रतिम अशी ही दृश्य आपण बघतोय. The tattoo is very much a living, evolving and नौदलाची dynamic हेलिकॉप्टर्स आणि गेटवे ऑफ इंडियावर काही वेळात परेडही सुरू होईल. त्याआधी नौदलाकडून कसरती करण्यात आल्या. हवाई प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.
भारतीय नौदलाची अफाट आणि अचाट कामगिरी आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये पाहत आलेलो आहोत. नौदलाचं सामर्थ्य वारंवार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि नौदलातर्फे या कसरती केल्या जात आहेत, म्हणजे हवाई प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत. थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून ही चित्तथरारक प्रात्यक्षिक आपण बघतोय. हेलिकॉप्टरमधून दोराच्या सहाय्यानं नौदलाचे हे जवान खाली उतरत आहेत. अमेझिंग अशी ही दृश्य. अंगावर काटा आणणारी जशी ही दृश्य आहेत तशीच अभिमानानं पूर भरून येईल अशी ही दृश्य आहेत. नौदलाच्या जवानांची ही प्रात्यक्षिक आपण बघतोय. नौदलाच्या या कसरती थेट गेटवे ऑफ इंडिया इथून पाहतो आपण. डिसेंबरची मुंबईतली गेटवे ऑफ इंडियावरची ही संध्याकाळ आणि नौदलाकडून भारतीय नौदल दिनाचं औचित्य साधत चित्तवेधक अशी ही प्रात्यक्षिकं. गेटवे ऑफ इंडियावर हा अप्रतिम असा कार्यक्रम आपण बघतो आहोत. नौदलाकडून ही प्रात्यक्षिकं सुरू आहेत, या हवाई कसरती सुरू आहेत. भारतात दरवर्षी 4 डिसेंबरला हा नौदल दिवस साजरा केला जातो, कारण आजच्याच दिवशी 1971 भारतीय नौदलानं युद्धात पाकिस्तानला धूळ चारलेली होती आणि त्या विजयाच्या आठवणीत भारतात 4 डिसेंबरला नौदल दिवस किंवा नौदल दिन साजरा केला जातो. भारतानं 13 दिवसात पाकिस्तान विरोधातलं युद्ध जिंकलेलं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल 1950 साली रॉयल इंडियन नेव्ही हे नाव बदलण्यात आले आणि भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्ही असं नाव ठेवलं गेलं. विविध कार्यक्रमांचं आयोजन नौदल दिनाच्या निमित्तानं भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि मुंबई आर्थिक राजधानी इथं आपण गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथं ही प्रात्यक्षिकं हवाई कसरती बघतो आहोत. कोश्यारी जी ने 2002 से 2007 तक विधानसभा में विपक्ष नेता की जिम्मेदारी संभाली. इसके बाद उन्होंने 2007 से 2009 तक भाजपा के प्रदेश अध्यक्ष की जिम्मेदारी संभाली. श्री भगत सिंह कोश्यारी जी ने 5 सितंबर 2019 को राजभवन में महाराष्ट्र के 19वें राज्यपाल के पद की शपथ ली और 19 अगस्त 2020 को पणजी में गोवा के राज्यपाल के रूप में शपथ ली. उन्होंने 14 जुलाई 2020 तक
गोवा के राज्यपाल का अतिरिक्त प्रभार को संभाला। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एकोणीसशे 71च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता सुनील बर्वे यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. जवानांबद्दल काय वाटतं तर अर्थातच नेहमीच त्यांच्याविषयी प्रेम वाटतं, कौतुक वाटतं, त्यांचं अतोनात कौतुक वाटतं, त्यांच्याविषयी आदर वाटतो. ते तिथे फ्रंटवरती लढत असतात म्हणून आपण इथे आनंद लुटत असतो आणि मोठ्या मोठ्या चर्चा करत असतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद घालत असतो. पण हे सगळं होऊ शकतं कारण ते तिथे जीव लावून आपला देश वाचवत आहेत, देश सुरक्षित ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचं अतोनात कौतुक आहे. मला भेटलेलं सैनिक म्हणजे मी आरे कॉलनीत युजली धावायला जातो, तर तिथे दर रविवारी त्यांचं शेजारीच जे एक ट्रेनिंग सेंटर आहे, त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये धावण्यासाठी तिकडचं अख्खं एक प्लटून तरी येतं आणि मग त्यांच्याबरोबर सुद्धा मी धावतो बऱ्याचदा. आणि त्यांचा जो एक तो जोश असतो, ते कमांडो ट्रेनिंग चालतं, त्यामुळे तिकडे ते एक पाठीवरती सॅक असते, मोठा एक दंडूक असतो आणि ते घेऊन ते धावत असतात. आणि आरे कॉलनीचा चढ आहे तो अर्थातच ते माझ्यापेक्षा फार पटकन सर करतात आणि चढून पुढे कुठे जातात. पण तिकडे पुढे त्या साईडला गेल्यानंतर जिथे ते डायव्हर्जन घेतात तर तिकडे कधीकधी त्यांच्याबरोबर एखादा फोटो काढण्याची वेळ येते आणि तो माझ्यासाठी खरं तर खूप एक अभिमानास्पद अशी वेळ असते ती, की मी सैनिकांबरोबर फोटो काढतो आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मला अतोनात प्रेम आहे, त्यांच्याशी माझं एन्काउंटर. आणि ते कधी मी जर का धावून घरी चाललेलो असलो आणि ते तिकडे रुटीन त्यांचं करत असतील तरीसुद्धा मी आवर्जून त्यांना जय हिंद जय हिंद असं म्हणत जातो आणि ते धावत जातात. त्यामुळे तो एक माहोल जो असतो तो फारच भन्नाट असतो. त्या सगळ्या सैनिकांना, सगळ्या जवानांना मनापासून अभिवादन. त्यांच्या कुटुंबियांचं प्रचंड कौतुक, कारण तुमच्या कुटुंबातला सगळ्यात प्रमुख जो कर्ता धर्ता आहे तो तिकडे सीमेवरती आहे, त्याची जीवाची बाजी लावतो आहे आणि तुम्ही घरात राहून त्यांच्यासाठी पूजा करत आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, देश वाचवावा म्हणून तुम्ही विनंती करत आहे, देवापाशी घराणं घालत आहे. आम्हा सगळ्यांकडून तुमच्याप्रती खूप खूप प्रेम आणि खूप आदर, खूप कौतुक. जय हिंद जय हिंद. खरं तर या सगळ्यासह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र दिवसभरातल्या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांकरता आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा.